कारलं म्हणलं की सगळ्यांचंच तोंड वाकडे होतात. पण आज ना मी छान असे कुरकुरीत मस्त चटपटीत कारले बनवलेले आहेत. याला तुम्ही कुरकुर कारले असे सुद्धा बोलू शकता. हे कारले तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ज्यांना आवडत नाही ना त्यांना तर नक्की देऊन बघा. पाहता क्षणी ओळखणार नाहीच की हे कारले आहेत, पण खाल्ल्यावर त्यांना जेव्हाच कळलं ना की हे कारले आहेत आणि इतके छान लागलेत तर नेहमी नेहमी कारले आवडीने खातील. तिकडे बघू शकता अगदी चटपटीत कुरकुरीत असे हे कारलं बनवलेलं आहे. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. आणि आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपल्याला आज मस्तपैकी चटपटीत आणि कुरकुरीत असे कारले बनवायचे आहेत. त्यासाठी असे 2-3 मोठे कारले घेऊन यायचे. कारल्यामध्ये खूप गुणधर्म आहेत, तरीही कधी कधी कुठे कुठे असे कारले खाल्ले जात नाहीत कडू असल्यामुळं. पण हे आजचे कारले ना तुम्ही असे बनवले ना सगळेजण न आवडते कारलेसुद्धा आवडचे होतील. तर कारल्याचं मागचं पुढचं देठ काढून घ्यायचं. हे असे मधोमध कट करायचे, म्हणजे 4 भाग करायचे. कारल्याचे आपण भरलेलं कारलं करतो किंवा कारल्याची भाजी वगैरे बनवतो, पण हे कुरकुरीत कारले नक्की एकदा करून बघा. तर आता हे 4 फोडी केल्यात बघा. ह्या कारल्यामधल्या ना सगळ्या बी काढून घ्यायच्या चमच्याच्या सहाय्याने. हे असं जास्त कडक बी असेल तर ती काढून घेऊ शकता आणि कवळी बी असेल तर त्याला ठेवली तरी काही हरकत नाही. पण बी काढले की ह्याची जरा चांगली अशी कटिंग होऊ शकते त्यामुळं. तर मी बघा स्वच्छ केलं, सगळे बी काढून घेतलेले आहेत. आता ह्याचेसुद्धा मी काढून घेते बी. तर खूप चांगले लागतात, चटपटीत आहे, कुरकुरीत कारले बनतात. हे कारले ना तुम्हाला म्हणजे ज्यांना आवडत नाही ना त्यांच्यासाठी तरी स्पेशल खूप चांगले आहेत, आवडीने खातील. आता बघा कारले चांगले स्वच्छ झालेत. मी हे सगळे कारले काढून घेते, ह्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घेते. आणि इकडे बघू शकता हे सगळे कारले मी काढून घेतलेले आहे, स्वच्छ बी वगैरे ह्याच्यातलं. आता आपण याची कटिंग करूया. एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता याची कटिंग करायची. कटिंग म्हणजे आता आपल्याला गोल आकारात करू शकता किंवा अशी पातळ स्लाइस करायचे. हे बघा हलक्या हाताने याचे पातळ स्लाइस करा, म्हणजे अगदी पातळ पण नाही आणि अगदी जाड पण नाही, अशी स्लाइस करायची पातळ पातळ. जसे आपण ककडीचे बनवतो, गाजरचे बनवतो, बटाट्याचे बनवतो बघा असे चिप्स, अशी पातळ याची स्लाइस करायची. पाहू शकता जास्त जाड नाही करायचे, पातळ केलेत की कुरकुरीत बनतात. हे अशी इतका टेक्स्चर ठेवायचा म्हणजे जाडपणा. आता हे सगळे अशीच कटिंग करायचे. हातावर सुद्धा तुम्ही याला असं कटिंग करू शकता. सगळे कारले अशी कटिंग करून घ्यायचे. मी सगळे कारले अशी कटिंग करून घेतलेले आहेत. हे बघा लगेच झटकेपट हे रेसिपी तयार होती. चांगले कारले मी सगळे कटिंग करून गेले, पातळ काप केलेले आहेत. याच्यावर आता आपण मीठ टाकायचं. हे बघा आणि चांगलं चोळून घ्यायचं. मिठाने काय होतं, पाणी सुटलं जातं आणि कडूपणा ना बऱ्याच प्रमाणात कमी होतो, म्हणजे अजिबात कडवट लागत नाही कारले. त्यामुळं ना हे असं मीठ सोडून कारल्याला एक 10-15 मिनटं ठेवून द्यायचं, किंवा लगे केलंच तरी चालेल, पण हरकत नाही, तुम्ही थोडा वेळ ठेवलं तरी हरकत नाही. आता बघा थोडंसं पाणी सुटलं, मी फक्त 10 मिनटं याला ठेवलेलं आहे आणि ओले ओले झालेत बघा सगळे. पाणी तर जास्त सुटलं नाही कारण जास्त वेळ ठेवले नाहीत त्यामुळं, तर ह्याच्यातला कडूपणा निघून गेलेला असतो. हे बघा जास्त काय पाणी सुटलं नाही, पण हात एकदम ओले झाले आहेत, म्हणजे पाणी सुटायला लागलेलं आहे. आता काय करते, मी याला स्वच्छ धुवून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस करू. तर चांगलं मिठाची कोटिंग झालेली आहे. थोडेसे धुवून घेतले हलक्या पाण्याने, जास्त नाही धुवून घ्यायचं. आता आपण हे कारले धुवून घ्यायचे स्वच्छ. याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे. इकडे मी गरम मसाला टाकला अर्धा चमचा, लाल तिखट टाकले 1-1.5 चमचा. आता आवडीनुसार तुम्ही इकडे तिखट टाकू शकता. त्यानंतर इकडे आपण टाकणार आहोत हळद. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत धना पावडर आणि इथे आपण टाकणार आहोत चांगलं टेक्स्चर येण्यासाठी 3 चमचे बेसन पीठ. इकडे मी 2-2.5 अंदाजाने चमचे टाकलेले आहेत बेसन पीठ आणि 2-2.5 चमचे टाकणार आहोत आपण इथे कॉर्नफ्लॉवर. ते इकडे मी 2-2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते.
काय होतं, कॉर्नफ्लॉवरनी खूप छान असे कुरकुरीत हे कारले बनतील. बऱ्याच वेळापर्यंत ना ह्याच्यामधला जो कडकपणा आहे, कुरकुरीतपणा आहे ना, तो टिकून राहतो. तर इकडे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. आता आपल्याला ना छान चटपटीत स्वाद येण्यासाठी इकडे मी अर्धा चमचा लिंबू रस टाकलेला आहे, म्हणजे अर्धा लिंबू रस टाकलेला आहे. तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला पावडर टाकू शकता. आणि अगदी थोडं पुन्हा एकदा चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, कारण आपण सुरुवातीलाच कारल्याला मीठ लावलेलं आहे. मग बऱ्याचपैकी मीठ आहे कारल्याला, त्यामुळे जास्त नाही टाकायचं. आता हे सगळं चोळून घ्यायचं. कारले ओले असल्यामुळं बघा ह्याची कोटिंग लगेच झाली मसाल्याची. कॉर्नफ्लॉवर मोठा चमचा असा टाकला आहे, अगदी अंदाजे 2 चमचे तरी टाकलेला आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला थोडा वेळ ठेवलं तरी चालेल किंवा लगेच फ्राय केलं तरी चालेल. तर आपण लगेच याला फ्राय करून घेऊया. हे असे एक एक स्लाईस उचलून गरमागरम तेलामध्ये याला सोडून घ्यायचं. कॅमेरा थांबल्यामुळं कारले टाकता वेळेस रेकॉर्ड झाले नाही, पण परत एकदा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असे कुरकुरीत मस्त क्रिस्पी चिप्सवाणी हे कारले तयार होतात ना. फक्त एक एक स्लाईस उचलायची आणि अलगद अशी तेलामध्ये सोडायची. गरमागरम तेल तापून घ्यायचं, म्हणजे इतकं पण तापू नका की लगेच मग करपले जाऊ शकतात, पण बऱ्यापैकी तेल तापून घ्या. आणि हे बघा, असे हलक्या हातावर याला, हलक्या गॅसवर याला चांगलं असं कुरकुरीत करायचं, जोपर्यंत हे चिप्स चांगले असे कडक होत नाहीत. खूप चांगले लागतात हे कारल्याचे क्रिस्पी असे कुरकुरीत काप, खूप चांगले लागतात. हे बघा, असे काढून घ्यायचे. अगदी कडक नाही करायचे, नाही तर मध्ये खातळ तुटणार पण नाहीत. हे बघा, मस्त झाले असे कुरकुरीत कारले सगळे काढून घ्यायचे. थोड्याशा तेलामध्ये आपण याला फ्राय करू शकतो. आता आपण दुसरा बॅच पण टाकून घेऊया. गरमागरम तेलामध्ये गॅस स्लो करायचा कारले काढून झाले की, आणि अशी एक एक फोडी उचलायच्या कारल्याच्या, म्हणजे काप उचलायचे आणि जितके बसतील तितके टाकून घ्यायचे. आणि लगेच पलटी करायचं नाही, थोडासा याच्यामध्ये कडकपणा तयार होऊन द्यायचा. बघा, थोडेसे कडक असे खालून झाले की मग आपण हलक्या गॅसवर छोट्याशा चमच्याच्या सहाय्याने याला फक्त अलगद असं मोकळं करायचं. हे असं कडक होऊन द्यायचं सुरुवातीला. थोडंसं याच्यामध्ये कडकपणा तयार झाला की आपण याला चमच्याच्या सहाय्याने आलटी पलटी करून घेऊया. हे बघा, असं तेल चांगलं गरम असलं ना की मग लगेच खालची साईड कडक होती आणि असे सुटले जातात. हे बघा, मस्त असे छान असे कुरकुरीत कारले तयार होतात. मग आता आपण ह्याला आलटी पलटी करू शकतो. फक्त थोडासा मीडियम गॅस ठेवायचा, म्हणजे कारलं कच्चं असल्यामुळं ते चांगलं असं भाजलं गेलं पाहिजे. असं थोडा वेळ द्यायचं आणि थोडा वेळ झालं की मग याला आलटी पलटी करायचं. बघा, किती छान असे आपले हे कारल्याचे चिप्स, म्हणजे कारल्याचे असे कुरकुरीत कारले हे तयार होत आहेत खाण्यासाठी. असे बघा किती छान असं कडक झालेले आहेत. बघा, एक एक ह्याची स्लाईस कडक झाले. झालं, मी ते गॅस बंद केला ना. आपण हे काढून घेऊया. पुन्हा एकदा सांगते, याला जास्त काही करपून देऊ नका. याच्यामध्ये कडकपणा तयार झाला की काढून घ्यायचं. परफेक्ट झालेले आहेत हे कुरकुरीत कारले. आता हे सगळे कारले मी फ्राय केलेत, तुम्ही पाहू शकता. हे कारले किती छान झालेत. कुणाला पाहता क्षणी वाटणार पण नाहीत की हे कारले आहेत म्हणून. आणि ज्यांना आवडणार नाही ना, त्यांना देऊन बघा. पहिलं तर विचारतील हे काय आहे बनवलेलं, मग ज्यावेळेस खातील आणि आवडेल विचारतील ना की काय बनवलं, त्यावेळेस सांगा हे कारले आहेत. मग बघा ना, आवडते कारले पण कसे आवडीचे होतील. खूप छान लागतात, कुडकुडीत आहेत, गरमागरम क्रिस्पी. याच्यामध्ये लिंबू रस आहे, त्यामुळं मस्त चटपटीत स्वाद लागतो. दुसरी गोष्ट, बेसन पीठ आहे, कॉर्नफ्लॉवर टाकले, त्यामुळं मस्त कुरकुरीत राहतात. बेसन पीठ असल्यामुळे एक भाज्याचा टेक्स्चरसुद्धा याला भेटतो. हे बघा, गरमागरम भाकरीसोबत तुम्ही याला तोंडी लावायला खाऊ शकता. डाळ भात वगैरे केलं साईड डिश म्हणून याला करू शकता. आणि हेल्दी आहेत, विशेष म्हणजे हेल्दी आहेत, म्हणजे हे खाल्लंच पाहिजे. म्हणून न आवडत्यांनासुद्धा हे कारले नक्की करून द्या, खूप छान लागतात. असं बाहेर कुठं प्रवासातसुद्धा तुम्ही याला नेऊ शकता, अजिबात खराब होत नाहीत. एक 2-3 दिवस तरी असे टवटवीत छान असे ताजे राहतात. फक्त काचेच्या बॉटलमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवायचं फ्रीजमध्ये. खूप छान बनतात. आणि कारले मला तर खूप आवडतात, म्हणून याचे वेगवेगळे प्रकार मी करत असते. तर भरलेलं कारलं, कारल्याची भाजी नेहमीच खातो, पण जरा असं वेगळं काहीतरी करून बघा.
आणि स्पेशल त्यांनासाठी ज्यांना कारले आवडत नाहीत. बघा किती छान असा कुरकुरीत झाला आहे का नाही, तुम्ही अंदाजा लावू शकता. तर भाकरीसोबत पोळ्यासोबत खूप मस्त लागतं आणि डाळ भात वगैरे केलं की त्यासोबतसुद्धा खूप छान आहे. विशेष म्हणजे तुम्ही हे टिफिनलासुद्धा नेऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही आजची कुरकुरीत चटपटीत कारल्याची रेसिपी? आवडली असेल तर एकदा हे कारले करून बघा, खूप आवडीने सगळे जण खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्ही हे कारले असे बनवतात. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानशा रेसिपीसोबत. आजची ही कारल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा.